पडवळ आपल्याला बातम्या देत आहे। पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। नुकतेच वंचित बहुजन आघाडीतर्फे गायरान जमिनीसंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हा अध्यक्ष योगेश बन, कोमल हिवाळे, सतीश गायकवाड, रूपचंद गाडेकर, मिलिंद बोर्डे, भाऊराव गवई, प्रवीण जाधव, SP मागरे, संदीप जाधव, भगवान खिल्लारे यांची उपस्थिती होती। जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या आदेशावरून जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढलेला आहे। 12 जुलै रोजी जिल्ह्याची आढावा बैठक झाली। त्या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत, त्यांच्या आदेशाचा न्यायालयाचा दाखला देत त्यांनी अतिक्रमणे काढण्यासाठी दिशानिर्देश दिले। त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आदेश काढला। परंतु ही पार्श्वभूमी बघितली आपण की जे अतिक्रमणधारक आहे, गायरानधारक आहे, ते सन 1990 पासून 98 पर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यांनी दंड भरलेला आहे आणि काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहे। अशा परिस्थितीमध्ये पावसाचे दिवस आहेत आणि अचानकपणे कारवाई करून त्यांचे घरं नेस्तनाबूत करण्याचं काम हे पालकमंत्री संजय शिरसाट करत आहेत। शहरामध्ये ज्यावेळेस अतिक्रमण झालं त्यावेळेस यांनीच ब्रशसुद्धा काढलेला नाही आणि गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी महानगरपालिकेचा मुद्दा उचलला आणि पालकमंत्री संजय शिरसाट हे शहराचे आमदार असताना ग्रामीण भागाच्या जिल्ह्याच्या अतिक्रमणाचा मुद्दा घेत आहे। म्हणजे मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, हे सत्तेतील अधिकारी करत आहेत। तर वंचित बहुजन आघाडीची भूमिका कायम राहिलेली आहे की ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांना ती जागा त्यांच्या नावावर करण्यात यावी। यासाठी वंचितचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनी मागच्या वर्षी पावसाळी अधिवेशनमध्ये मुंबईमध्ये मोर्चा काढला होता आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईला स्थगिती दिली होती। परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने यांनी कारवाई केलेली आहे। जनतेला भ्रमित करून त्यांचं मतदान मिळवण्यासाठी हा प्रकार चालू आहे। कारण BJP आणि संजय शिरसाट शिंदे गट हे सगळे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत। लाडक्या बहिणीचा मुद्दा, त्यानंतर त्यांना 2100 रुपये देण्याचा मुद्दा असेल, प्रत्येक वेळी निवडणुकीच्या तोंडावर कुठला ना कुठला मुद्दा, जातीवादी मुद्दा काढण्याचा यांचा प्रकार आहे। खऱ्या अर्थाने विकास कामं दूर ठेवलेली आहेत आणि नागरिकांचं मत मिळवण्यासाठी धार्मिक राजकारण आणि सत्तेसाठी अशा पद्धतीनं ते कृत्य करत आहेत। वंचित बहुजन आघाडी आज या कार्यालयामार्फत मागणी करते की कुठलीही कारवाई करू नये आणि जर असं होत असेल तर सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी खूप मोठं आंदोलन उभा करेल। आणि आम्ही आज या निवेदनाच्या माध्यमातून इशारा देतोय की 8 दिवसाचा आमचा अल्टिमेटम असेल। आम्ही सर्व गायरानधारक, अतिक्रमणधारक यांना सोबत घेऊन मोठे जनआंदोलन या ठिकाणी करणार आहोत। प्रत्येक अधिवेशन संपलेलं आहे, अधिवेशन नुकतंच संपलेलं आहे, पण अधिवेशनामध्ये मारामाऱ्या, पत्ते खेळणे, भांडणं करणे याच विषयाला हायलाईट केलेलं आहे सत्ताधारी आणि विरोधकांनी। शेतकरी, बेरोजगार, गायरान, अतिक्रमण हे प्रश्न कुठंच दिसले नाही। कसं बघताय तुम्ही? त्यांची संस्कृती ती आणि ती संस्कृती आता हळूहळू जनतेच्या निदर्शनास येत आहे। आपल्या मीडियाचे मी आभार मानतो की असे हे कृत्य जनतेच्या समोर आपण दाखवत असतात। आणि आताची जी परिस्थिती आहे, रम्मी खेळणे असेल, मारामाऱ्या करणे असेल, दादागिरी करणे असेल, हे त्यांचा मूळ हेतूच आहे। बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, वंचित बहुजन आघाडीचा नेते बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित शासन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। महाराष्ट्र शासन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। पालकमंत्री संजय शिरसाट मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। भाजप सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। जिल्हाधिकारी स्वामी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, पालकमंत्री संजय शिरसाट मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। या संजय शिरसाटचं करायचं काय? खाली मुर्दाबाद। संजय शिरसाटचं करायचं काय? खाली मुर्दाबाद। पालकमंत्री मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। महाराष्ट्र शासन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। भाजप सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। फडणवीस मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अजित पवार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। एकनाथ शिंदे मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा
बाबासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।